नमस्कार. संध्याकाळचे वाजलेत 6. आज काय रील वगैरे शूट करायचं नाही आहे, त्यामुळे निवांत काही विषय नाही. तर आज म्हणलं ब्लॉगच शूट करावं, त्यामुळे आलो आहे. तर सांगायचं एवढंच होतं, आज जाणार होतं बाहेर कुठंतरी, पण आता टू व्हीलरचं बोर होतं आहे. टू व्हीलरवर जायचं म्हणजे बसूनच जायचं निवांत असं गेअर टाकत, कोण बोलायला नाही काय नाही, त्यामुळं त्याच्यावर बरं वाटतं ना. असं बाहेर गेलं तर बरं वाटलं असतं सायकलवर, नाही का. पण ही न्यायच्या लायकीची नाही. परत आज जावंच म्हणलं होतं कुठंतरी, पण जाऊ दे आता राहिलं. बघू आता परतच्या वेळेस ह्याला नीट करतो. आज उद्यामध्ये लय बेकार झाली, मग झाल्यावर मग जाता येईल. तर आजचा विषय, ब्लॉग बनवायचा विषय असा आहे. तर लाईफमध्ये आहे ना, रिस्क घ्यायला कधीच घाबरू नका. रिस्कशिवाय काहीच नाही. तुम्ही घाबरून हे होईल ते होईल, चांगल्या गोष्टीसाठी बनतो आहे बरं का. नाही तर तुम्ही भलते हरामखोरांनो, तुम्ही एवढे नालायक आहेत ना, नाही तर काढसान त्याचा भलताच विचार. म्हणजे चुकीच्या गोष्टींमध्ये रिस्क घ्यायला लागसान तुम्ही असले तर. तुमचे रिस्क असले असते ना, 1.90 मारतो तर आज रिस्क घेतो, 4 क्वार्टर हाणतो, बघू काय होतं आहे. असले रिस्क नाही, चांगले आयुष्यात काहीतरी नाही का फायद्याचं असणारे तसले रिस्कचं म्हणतो आहे मी. त्यासाठी घाबरू नका अजिबात. ह्या वयात जवानीत नाही रिस्क घेणार तर मग कधी घेणार, हा विषय. मी रिस्क घेतला आहे कंटेंट क्रिएशनचा, घुसलो आहे भाई. आपल्याला नाही फरक पडत आता कोण सोबत आहे कोण नाही आहे, कोण काय बोलतं आहे. फक्त पैसे येण्याशी मतलब आहे. अजून काही इन्कम चालू झालेलं नाही. इंस्टाग्रामवर स्टील 22-23 हजार झालेत, पण त्याच्यावरनं पण काय अजून अर्निंग नाही आहे. त्याच्यावरनं पण अजून झिरोचे. काय ऑप्शन वगैरे व्हायला लागलेत ओपन, पण नाही त्यातनं काय अजून आलेलं. जे आहे ते तुम्हाला अपडेट देत राहीन. फक्त तुम्ही चॅनलवर बनवून राहा. आणि तेच सांगायचं तेवढंच होतं. रिस्क घ्यायला अजिबात घाबरू नका कधीच, काही होऊ द्या लाईफमध्ये. आत्ता नाही घेतलं तर काय म्हातारपणात रिस्क घेणार का. आणि चांगल्या गोष्टीत, ज्या गोष्टीची आवड आहे, ज्या गोष्टीची तुम्हाला म्हणजे खरंच आवड आहे, त्या गोष्टीबद्दल आहे ना, तर त्या गोष्टीत भिडा. त्याच्यात आहे ना, त्या शिरायला घाबरू नका. लोक काय म्हणतील, लोकांचं ऐकू नका. स्वतःला ना सिद्ध करून दाखवा की बाबा मी बरोबर आहे आणि तुम्ही चुकीचे आहेत. एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे. कॉन्फिडन्स कशाने वाढतो? व्यायाम करा, चांगल्या गोष्टी करा, व्यसनं करू नका. हे असल्याने कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स वाढणं खूप गरजेचं आहे. स्वतःला म्हणजे 4 लोक म्हणत असतील तुझ्या ज्याने नाही होणार, आणि तुझ्या डोक्यात जर असेल की बाबा मी ते करणारच, तर तू करून दाखवलंच पाहिजे त्यांना. आणि हाच असतो कॉन्फिडन्स. या गोष्टी व्यायाम करा, चांगलं खा, चांगलं प्या, आणि व्यसनं नका करू. वाईट गोष्टींसाठी 1% पण लाईफमध्ये ना जागा नका देऊ. याला भांगार आहे. लय 2 मिनटात शॉर्ट होतो, लाईफ संपून जाते, कळत नाही. त्यामुळं चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा एनी टाईम, कधी पण. आणि परत तेच पॉईंट आहे, रिस्क घ्यायला अजिबातच घाबरू नका. कुठल्याही कामाला बिंदास घुसणार राहावं. भिडा, चायला काय व्हायचं होईल, काय आग लागायचं लागू द्या, होईल तिकडं उजेडेल असा घुसा. तुमच्यासारख्या त्याच्या आयला त्या क्षेत्रात कोणच नसलं पाहिजे. तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्या बघू, आता उद्याचं कंटेंट डोक्यात आता काय नाही आहे. तर मला सांगा काय कशावर वगैरे बनवू मी. यूट्यूब रिलेटेड पण मला जर काय म्हणजे अजून मी टेकचं चालू केलं होतं, पण ते टेकचा विषय काय झाला, टेकचं राहिलं बाजूला. ते म्हणजे मलाच ते पटलं नाही का. टेकचं सांगायचो मी, पण माझ्याकडेच एक्सपिरियन्स नाही. मग मी काय सांगणार टेकचं, खोटं कुठनं पण वाचून सांगायचं असं, मग मलाच ते पटलं नाही. त्यामुळे मी बंद केलं. आणि जे मला येतं आहे त्यात मी डेअरिंग दाखवली. मला डेली आहे ना, डेली म्हणजे मला आहे ना, माझ्याकडं डाटा कमी पडतो आहे, माहिती का. डाटा कमी पडतो आहे पोस्ट वगैरे करायला. डाटा कमी पडल्यामुळे आहे ना, मला ते पोस्ट करायचं होत नाही. GB 2-2, 2.5 GB फाईल बनते. डेलीचा डाटा येतो 2 GB. त्यात ते मॉर्निंग टाईमला काहीतरी 12 वाजेपर्यंत फ्री असतं.
तेव्हा ते अपलोड करतो आणि बाकीचं मग राहून जातं, असं होतं विषय. करायचं तर खूप आहे, पण असं पण प्रॉब्लेम आहे. वायफाय लावावं म्हणतो आहे, पण अजून काय अर्निंग नाही. अर्निंग आल्याशिवाय मी स्वतःचं काय नाही लावणार आहे ह्याच्यात. जेवढे चेन चाललं आहे ना तेवढे चेनच, म्हणजे जास्त नाही लावणार काय, म्हणजे आपल्याला पण कळलं पाहिजे ना. बरंच अजून पुढचं काहीच माहीत नाही. आपलं काहीतरी प्रोग्रेस असली तरच पुढच्या गोष्टी. आता प्रोग्रेस भरपूर केली मी, मला त्यामुळं प्रोग्रेस भरपूर केली, मेहनत भरपूर घेतली, चांगलं केलं आहे. पण आता त्याचं काहीतरी भेटलं पाहिजे, त्याशिवाय मी आता कुठलीही वस्तू घेणार नाही. एवढ्यावरच काम चालवणार आहे. असं नाही की बाबा एक्सक्यूज देतो आहे, एक्सक्यूज वगैरे काय नाही. फक्त याच्यावरच काम चालवणार आणि याचंच दुप्पट करणार. नाही तर आधीचं आता वायफाय लावायचं म्हणलं तरी 1,500-2,000 हजार रुपये खर्च आहे. तर आता हे सोपं नाही म्हणलं. आता मी तुम्हाला सांगतो 3 महिने झाले घरी, त्यामुळं प्रॉब्लेम आहे. आणि मला आहे ना जे काय करायचं आहे ह्यातनंच करून दाखवायचं आहे. त्यामुळं आणि तुम्ही पण, मी रिस्क अशी घेतली, मी कामच सोडून दिलं. 3 महिने झाले हेच करतो आहे, कंटेंट क्रिएशन. आणि हाय रिझल्ट असं नाही आहे की नाही आहे त्याच्यात. 3 महिन्यात मी जवळपास 22-23 हजार फॉलोअर्स केले इंस्टावर. इंस्टाग्राम ID मेन्शन करतो, तुम्ही चेक करू शकता. नाही तर असं माणसानं खोटं बोलतो का काय. तर असं नाही आहे की बाबा मी केलेलं नाही, म्हणजे झालं आहे. पण आता त्याचं काहीतरी आता आलं पाहिजे. आता एवढं म्हणजे अजून सोडणार नाही मी, नाही आलं तरी नाही सोडणार, असा विषय नाही आहे. पण मी दुसरं काहीतरी अजून बघणार मग, म्हणजे हे पण होईन पार्ट टाईम, ते पण होईन, असं काहीतरी करणार आता. कारण घरी पण पैशाची गरज असते. इकडून जवळ चालू होत नाही एकदम, नाही का, तर बाहेरचं काहीतरी बघणार आहे. मग इकडे एकदा चालू झालं की मग हळूहळू सोडून द्यायचं. तर असा विषय, रिस्क घ्या बिंदास, भिडल्याशिवाय काहीच होत नाही. डेअरिंग दाखवा, कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. कोण काय आणून आपल्याला खायला घालत नाही. त्यामुळं आपल्या ह्याच्यात राहायचं, आपल्या हद्दीत. आपल्या चुका नाही कळून द्यायच्या, म्हणजे आपल्या चुकाच करायच्या नाही, नीट राहायचं, आपलं आरोग्य जपायचं, नाही त्या भलत्या भानगडीत नाही पडायचं. चला, धन्यवाद. परत ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.